टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, त्याचबरोबर शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी असं विठ्ठलाला साकडं घालण्याकरता राजू शेट्टीसह आमदार बंटी पाटील असतील, प्रणजित सिंह त्यांचे 12 जिल्ह्याचे शेतकरी आलेले। काय सांगताल भाऊ, काय मागणी? शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या जनतेला नको असलेला महामार्ग आहे। कोणा भक्तांना कधी मागणी केलेलं नाही, कोणा शेतकऱ्यांनी केलेलं नाही। मराठवाड्याच्या विकासाचं स्वप्न दाखवून या 30-32 हजार कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये तयार करून 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करण्यासाठी हा महामार्ग करण्याचा घाट घातलेला आहे। पोलिसांच्या मदतीनं जमीन मोजण्याचा प्रयत्न होतोय। या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे आणि हा निर्णय रद्द करायला भाग पाड। त्याचबरोबर निवडणुकीमध्ये 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, ते पाळण्याची सुबुद्धी या सरकारला द्या, अन्यथा यांच्या विरोधात लढण्यासाठी पांडुरंगा आम्हाला बळ दे, हे साकडे घालायला मी आलो आहे। परंतु पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणतायत की तुम्ही जे आंदोलन आज करायला नको आणि तुम्हाला देव सुबुद्धी देईल आणि तुमच्यामध्ये फरक पडेल। हे आंदोलन नव्हे, हे साकडे घालायला आलो आहे आम्ही। पांडुरंग हा महाराष्ट्राचं दैवत आहे आणि म्हणून पांडुरंगाला साकडे घालायला आलो आहे। हे सरकार दमन नीतीचा वापर करून शेतकऱ्यांची जमीन लुटू पाहतंय। शेतकऱ्यांना 75 वर्षे झालेल्या शेतकऱ्याला सुद्धा बैलाच्या ठिकाणी गुरासारखं राबावं लागतं, म्हणून 7/12 कोरा करण्याची बुद्धी या सरकारला दे, मुख्यमंत्र्यांना दे, म्हणून पांडुरंगाला साकडं घालायला आलो आहे मी, हे आंदोलन नव्हे। देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्याकडे देखील शेतकऱ्यांनी मागणी केली की हा शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे। ते बोगस आणि बनावट शेतकरी आहेत, त्यांची नावं आणि त्यांची जमीन किती जाणार आहे त्याचे गट नंबर जाहीर करावेत। हा शक्तीपीठ महामार्ग कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून जातोय? हा शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जातो। पवनारपासून पत्रादेवीपर्यंत 12 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, धाराशिव आहे, बीड आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे। आपल्याबरोबर आता बंटी पाटील देखील आहेत। आमदार साहेब, काय सांगताल? आज भाविकांची अशी मागणी होती की आज हा यात्रेचा काळ, या गर्दीमध्ये आपण यायला नको होतं, यात्रा झाल्यावर आपण हे साकडे घालायला यायला पाहिजे। मुख्यमंत्री आषाढीला येणार आहेत, त्याच्या आधीच सुबुद्धी त्यांना मिळावी म्हणून आम्ही आज आलेलो आहोत। आणि आम्ही मंदिरात दर्शनाला सुद्धा जाणार नाही, आम्ही बाहेरच या ठिकाणी साकडं घालून बाहेरच्या बाहेर जाणार आहोत। त्यामुळे कुठलाही भाविकांना त्रास व्हायचा विषय नाही। हजारो शेतकरी अडचणीत आहेत, गरिबाचा देव विठ्ठल आहे, या देवाकडून तरी निदान मुख्यमंत्र्यांनी ऐकावं अशी आमची अपेक्षा। नक्की तुमची मागणी काय? हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, त्याला ज्यादा पैसे मिळवायचे वगैरे अशी काय नाही? शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, मोबदल्याचा विषय नाही। पण अनेक शेतकऱ्यांनी खरं तर मोबदला मिळावा अशी मागणी केली। नाही, अशी यादी दाखवा आम्हाला, कुणी मोबदला वाढवून द्या अशी मागणी केलेली नाही। आज पालकमंत्र्यांनी देखील सांगितलं की बाबा तुम्हाला देवानं सुबुद्धी द्यावी की खरं तर विकास कामं सुरू असताना अशा प्रकारचं साकडं घालायला आपण पंढरपुरात येऊन जरी घातलं। पालकमंत्र्यांना म्हणावं, हाय त्या लोकांची बिलं भागवा म्हणावं। आज हजारो लोकांची बिलं पिटलेली नाहीत, राज्य कर्जाच्या खाईत या ठिकाणी चाललेलं आहे, DPDCला पैसे नाही आहेत आणि मग हा पांढरा हत्ती कशासाठी पोसा लागलेत? तुम्ही या तुमच्या मागणीवर ठाम आहात? यस, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहात। आपण बघितलं असेल की त्यांच्या ज्या 2 मागण्या आहेत की शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, ह्या दोन्ही मागण्यावरती खरं तर राजू शेट्टी असतील, बंटी पाटील असतील, हे दोघंही खरं तर ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ते विठ्ठल मंदिराच्या दिशेनं खरं तर निघालेले आहेत। एकंदरीत ह्या मागण्यावरती ठाम असल्यामुळं आता भविष्यात हा शक्तीपीठ महामार्ग रद्द होतो का हेच आता पाहावं लागणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।